नशामुक्त भारत अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात नशा आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालंय। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल 570 किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व सुमारे 11,02,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रनिल गिल्डा यांच्या विशेष निर्देशानुसार करण्यात आली। 23 जून रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मिरज ते निलजी बावणी रोडवरील हायवे ब्रिज खाली एक आयशर ट्रक MH15 FX 1108 संशयास्पद स्थितीत उभा आहे। त्यानुसार तात्काळ सापळा रचून ट्रकमध्ये तपासणी केली असता लिंबू व शेतीमालाच्या पोत्यांखाली लपवून ठेवलेली सुगंधी तंबाखू आढळून आली। या प्रकरणी 2 आरोपी, एक राजकुमार बुदिहाळ वय वर्ष 20 राहणार कोल्हापूर, 2 हारुण हुक्केरी वय वर्ष 54 राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आला। त्यांनी साठा रिहान मलिक मुबारक मुल्ला राहणार इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणल्याचं कबूल केलं। यानंतर पुढे कारवाई करत रिहान मलिकलाही अटक करण्यात आली। ही सुगंधी तंबाखू इचलकरंजी व मिरजमधील पान टपऱ्यांमार्फत किरकोळ विक्रीसाठी नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आली आहे। या प्रकरणामुळे कर्नाटक इचलकरंजी तंबाखू वितरण साखळीचं गंभीर स्वरूप उघडकीस आलं। सदर मुद्देमालात 570 किलो सुगंधी तंबाखू, रोख रक्कम 1,02,600 रुपये, वाहतुकीस वापरलेला ट्रक 10 लाख रुपये, एकूण मिळकत 11,02,600 रुपये। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन सांगली यांना सूचित करण्यात आलं असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या या उत्कृष्ट कामगिरीने जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानास चालना मिळाली असून अशा अवैध व्यापाऱ्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला। नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीची तातडीने पोलिसांना कल्पना देण्याचं आवाहन करण्यात येत आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर 4 चाकी वाहन असं एकूण 11,26,00 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड या करत आहेत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।